अगं ताई, बघ ना गं, माझ्या बाळाची त्वचा कशी पिवळी पिवळी पडली आहे. मध्येच हातपाय थंड काय पडतात. शिकवलेलं लक्षातही राहत नाही याच्या. काय करावं गं याचं? काय झालं असेल याला? अशी माझी लहान बहीण मला विचारत होती. तिचं साधारण 1-1.5 वर्षांचं बाळ आहे. माझ्या बाळापेक्षा थोडंसं लहान आहे. तिला भीती वाटत होती की याला जॉन्डिस म्हणजे कावळी तर झाली नसेल ना. पण जर त्या बाळाला नीट बघितलं तर लगेच कळत होतं की त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता होती. कधी कधी तर पूर्ण पांढरा फिक्कट पडायचा, तर मध्येच पिवळसर रंग दिसायचा. सो आजचा विषय तर तुम्हाला कळलाच असेल. जर तुमच्या लहान बाळांमध्ये रक्ताची कमतरता असेल, त्याचसोबत आयर्नची कमी असेल, बाळ माती खात असेल, नखे कुरतडत असेल, तर अशा वेळी रक्तवाढीसाठी काही प्रभावी टिप्स आणि त्याचसोबत बाळाच्या शरीरात रक्त वाढण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयी आपण आज बोलणार आहोत. सो माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. जर काही चुकीचं वाटत असेल, अयोग्य वाटत असेल किंवा काही हेल्प पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सो चला तर आता विषयाकडे वळूया. आयर्नची कमतरता जाणवते म्हणजे नक्की काय होतं? आपल्या रक्ताचा रंग जो असतो तो लाल असतो. तो रंग लाल होण्यासाठी आयर्नची गरज असते आणि ज्या वेळेला याच आयर्नची कमतरता होते म्हणजे आयर्न कमी पडतं, अशा वेळेला मुलांच्या शरीरामध्ये बरेच बदल होतात. पहिला बदल हा होतो की मुलांची त्वचा एकदम निस्तेज होऊन जाते. त्याचसोबत ती पिवळी पडते. डोळ्यांच्या खालचा भाग थोडासा पांढरा होतो. त्याचसोबत मुलं नखे कुरतडतात, माती खायला सुरुवात करतात, खडू किंवा पेन्सिल खायची त्यांची इच्छा होते. त्याचसोबत त्यांचं जेवणावर मन लागत नाही, कारण यावेळेला पोटात जंतही झालेले असतात. मुलांना थोडंसं खेळलं की दमल्यासारखं वाटतं, मध्येच अशक्तपणा येतो, हातपाय अगदी गळल्यासारखे वाटतात. थोडंसं चाललं की आईला उचलून घे म्हणून लहान बाळं हट्ट करतात. पण जर लहान बाळांना काही नवनवीन गोष्टी शिकवत असू किंवा नवनवीन खेळ त्यांच्याकडून खेळून घेत असू, तर त्यांना या नवनवीन खेळात किंवा नवीन गोष्टी शिकण्यात त्यांचं फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. का तर त्यांच्या शरीरात आयर्नची कमतरता असते, त्यांना विकनेस आलेला असतो. अशक्तपणामुळे या सगळ्या गोष्टींवर त्यांचं मन लागत नाही. लहान मुलांना खाण्यापिण्याची इच्छा राहत नाही, त्यांचं जेवणावरचंही मन उडतं. ही अशी काही आयर्नची कमतरता असण्याची लक्षणे आहेत. आता शरीरामध्ये आयर्नची कमतरता जाणवते म्हणल्यावर ऑब्व्हियसली रक्तही कमीच होत चाललंय ना मुलांच्या शरीरामध्ये. त्यामुळे आई वडिलांनी लहान मुलांच्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. लहान मुलांमध्ये आयर्नची जर कमतरता होत असेल तर रक्तही त्यांच्या शरीरातलं कमी झालंच असेल ना. मग हे कशामुळे झालं असेल माहीत आहे का तुम्हाला? तर सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे अयोग्य आहार. बाळाच्या ज्या त्या वाढीसाठी जो तो आहार बनलेला आहे तो बाळाला द्यायला नको का? बाळ 6 महिन्याचं झालं, 6 महिन्यापर्यंत तुम्ही बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क देत आहात. 6 महिन्यानंतर बाळाला सप्लिमेंटरी फूड म्हणजेच वरचं अन्न द्यायलाच पाहिजे. जसं की 6 महिन्यानंतर आपण बाळांना भाताची पेज देतो, डाळीचं पाणी देतो, त्याच्यानंतर खिमटी देतो, त्याचसोबत नाचणी सत्व, सेरलॅक अशा गोष्टी बाळांना देत असतो. थोड्या काही दिवसांनी वरण भात वगैरे आपण बाळांना चालू करतो. पण काही पालक इतके अतिहुशार असतात की आम्हाला लहानपणी बिस्किट्स, चॉकलेट्स घरचे देत होते म्हणून आजकालचे पालकही या सगळ्या गोष्टी आपल्या बाळांवरती ट्राय करतात. चॉकलेट, बिस्किट्स या गोष्टी आपण जर बाळांना देत असलो, साखर देत असलो, तर बाळाच्या पोटात जंत होणार नाहीत का? हे सगळ्यांनी किंवा डॉक्टरांनी कितीही ओरडून सांगितलं तरी काही पालकांचं आणि त्यांच्या आज्यांचं या विषयावरती विश्वासच बसत नाही आणि मग त्याचा त्रास त्या लहानग्यांना भोगावा लागतो. अशी आयर्नची कमतरता होते, कुठे पोटात जंतच होतात किंवा काय होतं. त्यामुळे तुम्ही बाळांना सर्व गुणसंपन्न आहार द्यावा, जेणेकरून बाळाच्या शरीरात आयर्नची कमतरता भासणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला लोह, प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स असा सर्व गुणसंपन्न आहार घ्यायचा आहे.
ज्या ज्या गोष्टींमधून आपल्याला लोह मिळते, जेणेकरून आपल्या शरीरात लोहाची वाढ होते, असा आहार आपल्याला घ्यायचा आहे. तर लोह आपल्याला मिळते कशातून? डाळी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, त्याचसोबत हिरव्या पालेभाज्या, मांस, ड्रायफ्रूट्स असे सर्व गुणसंपन्न आहार घेऊन आपण आपल्या शरीरात, त्याचसोबत लहान मुलांच्या शरीरात आयर्नची जी कमतरता आहे ती भरून काढू शकतो. आता लहान मुलांच्या शरीरात रक्त वाढण्यासाठी आपण त्यांना काय आहार द्यायचा याकडे वळूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रक्तवाढीसाठी लोह वाढण्याकडे आपल्याला भर दिली पाहिजे. आधी आपण पाहिलंच की लोह वाढीसाठी आपल्याला बाळांना वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, मसूरची डाळ, तूर डाळ, मूग डाळ, त्याचसोबत हिरव्या पालेभाज्या, मांस, शेंगा, ड्रायफ्रूट्स, दूध व दुग्धजन्य पदार्थ लहान बाळांना खायला द्यायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे लहान बाळांच्या शरीरात रक्तवाढीसाठी व लोहवाढीसाठी आपल्याला व्हिटॅमिन सी असणारी फळे, जसं की लिंबू, संत्री, मोसंबी अशी व्हिटॅमिन सी असणारी फळे बाळांना खायला द्यायची आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळांना दर 6 महिन्यांनी जंतनाशक औषध द्यायचं आहे. जर बाळांना जंताचा त्रास होत असेल, बाळ माती खात असेल, चॉकलेट बिस्किट जास्त खात असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला जंतनाशक औषधं घ्यायची आहेत. जंतनाशक औषधं घेतल्यानंतर बाळाच्या शरीरातील जंत संपून त्यांच्या शरीरात लोह व रक्तवाढीचं प्रमाण वाढणार आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळांना लोहाचं औषध, त्याचसोबत रक्तवाढीचं औषध किंवा सिरप देऊ शकतो. त्याचसोबत आपण बाळांना फॉलिक ॲसिड जास्त असणारे पदार्थ, जसं की ब्रॉकोली, मासे, बीन्स, फ्रेंच बीन्स, राजमा अशा गोष्टी बाळांना खायला देऊ शकतो, जेणेकरून बाळाच्या शरीरात लोहाचे प्रमाण, त्याचसोबत रक्ताचे प्रमाण चांगल्या प्रकारे वाढणार आहे. तुम्ही बाळांना वेगवेगळ्या पदार्थांमध्ये गाजर, बीट, लसूण अशा गोष्टी ॲड करून देऊ शकता. बीटाने, गाजराने, लसणानेही चांगल्या प्रकारे लोह व रक्त वाढेल. सो गाईज, मी आत्तापर्यंत बऱ्याच अशा छान छान टिप्स आणि छान छान अन्नपदार्थ सांगून बाळाच्या शरीरातील लोह व रक्त वाढण्यासाठी आपण काय काय करू शकतो याच्या सविस्तर टिप्स तुम्हाला दिल्या आहेत. आशा करते की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. थँक्यू.